डॉक्टरला म्हणलं असतं आता काय कर, मी जर भेट असतो ना तर डॉक्टरला म्हणलं असतं इकडे हाताचा नाही इकडचा 10-12 पोचे वाहतात आणि मग कोण मात गेलाय म्हणून माय बापावर सगळ्यांना तोडून टाकले. नंतर वरती वर म्हणलं तो कोण येते 9 दिवस झाला वाट बघत होतो मी तिची काय ना कुकर हिंडती का करती तिची तिला यायलाच ती लय वाट बघत तिची काय करते काय नाही का बाजार करते बटाटे घेऊन यायलाच ती कवा फोन कर खानदानी मराठ्यांची आवड तुमच्या समोर उभा करायला तयार पण तुम्हाला भेट नाही कधी या. त्यांनी तेव डाव टाकला. आता दुसरा डाव टाकलाय. आपल्या गोरगरीब मराठी आंदोलन केले त्या गोरगरीब पोरावर केसेस टाकायला सुरुवात केली. रास्ता रोको केला, साखळी उपोषण केले, पुढे जे शिप्या लावल्या काही केल्या ते गुन्हे दाखल खोटे. मायबापावर तुम्हाला जाहीर सांगतो राजकारणासाठी आणि लोकांसाठी आपण खूप गुन्हे अंगावर घेतलेले तिथून पाठीमाग आपण काय खुणा केलेले नाहीत. ते खोटे गुन्हे भोवल्या पुढे घेऊ नका. पण आता माग सरकुणाला आरक्षण घेतल्याशिवाय ते भुक्काम करायला लागले भेटेत का बघायला. आपण जर नाही दिलं त्यांना आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही. तुम्हाला माझा या पवित्र देवस्थानाच्या ठिकाणी शब्द आहे मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय येईल सुद्धा वाटत नाही मेळ वाटत नाही. यांच्या कोणात किती दम आहे आता बघायचं मला. चांगलं आमचं चाललं होतं दोघांचं यांना अंगावर घ्यायची गरज होती ते यावल्याचं म्हणून ते तर कोणकडे गेलाय का कोणकडे हिमालयात गेला का ते दिसणार सध्या चकमा खाली वर करतोय काचा पुशी काय आपण बसल्या बसल्या करा हो मग टप्प्यात पण सांगतो तुला यांना वळवळ करू देत नाही मी काळजी करू नका. आता यांनी तिसरा पर्याय सुरू केला. आपले जे चेडो मुंबईचे बोर्ड नाही लावलेले ते करायला चालू केले. कमून काढतो तुम्ही ते बोर्ड काही कारण आम्हाला अधिकार नाही का आम्ही लोकशाही प्रमाणे लावू शकत नाही का. बरं त्या बोर्डाला असं काही लिहिलंय का उद्या सकाळी 11 वाजता कापा कापी करण्यात येणार आहे मग काढता जाऊन त्याच्यावर काही लिहिलंय का दहशतवादी केंद्र ठिकाणी प्रशिक्षण घ्यायला या उद्या सकाळी येणार नका मूल करा आता. अरे मग झालंय काय पंखा लिहितो त्याच्यावर काही पक्षाचं चिन्ह आहे का आचारसंहिता लागली का नाही काय रे लांबून टकोऱ्यात नाही मला वाटलं आले का पण चर्चा ते वरूनच येतात लांबूनच बघायचे सध्या मला ते मुंगडी काय काय करतो काय आता ते बोर्ड काढायला चालू केले. ते बोर्ड पोलीस काढते. मी एका अधिकाऱ्याला विचारलं ते बोर्ड का काढताय ते म्हणजे वरून आदेश आणि पोलिसांना काय दोष देऊ नका बरं का हे वरूनच आहे खरंच त्यांचा काय दोष नाही त्यांना काय दोष देऊ नका. एका अधिकाऱ्याला विचारलं बोर्ड का काढताय ते म्हणले वरूनच मग जरशी वर सरकवलं म्हणून वर सरकून बघावं कोणी वर गेलो त्यांना विचारलं काय कारण ते म्हणले पाटील वरूनच मग आणखीन वर सरकवलं मेले वर सरकत असं कमिशनरला फोन लावला म्हणलं साहेब ते बोर्ड कम काढायला चालू आहे ते म्हणले पाटील वरूनच राहते मग आणखीन वर सरकवलं वर सरकायला पडतच नाही मी कारण मी याच्या मागत लागलो आपण कारण त्यांनी माझ्या मराठीचा 75 वर्ष वाढवून गेले त्यामुळे यांचं परत फिरायला करणंच हे लग्न थेट करा मंत्र्यापाशी गेले तिथून आदेश मराठ्यांचा काही असलं तरी का खोटे खोटे दाखल करा त्यांना गुंतवा. आता देवेंद्र फडणवीस साहेब सध्या खूप चांगल्या भूमिकेत काम करते.
ते भूमिकाच पार पडायचं ठरवलं त्यांनी, नाही का? ते आपल्या खेड्यात असतं बघा, लेकरू जन्मलं की त्याचं 5व्या दिवशी नाव ठेवते, पाची बरोबर आहे का? 5व्या दिवशी नाव ठेवते, मग आपण आत्या धरून त्या आत्या त्याची काना केली आणि त्याचं नाव ठेवतो. सध्या देवेंद्र फडणवीस साहेब आत्याच्या भूमिकेत पोलिसांच्या काना फुटी ती आणि मला त्याला अटक करण्याची. ते करतो मी माया मारायचं समजायचं, मला पक्ष फिक्ष काय करायचं, फक्त माझा मारा टाका. त्यांनी डाव टाकला. आतापर्यंत सगळ्या शेळ्यांना आम्ही त्याचे आणून पाडलेले, हे काही यशस्वी होऊन गेलं नाही. सगळ्यात जास्त मराठ्यांचा विश्वास आरक्षणाबद्दल शिंदे साहेबांवर होता. देतील तेच देतील मी हे म्हणत होतो. त्यांनी सुद्धा मर्यादा तोडली. त्यांनी सांगितलं देवेंद्र फडणवीस आम्हाला बोलले, ते कपड्यामध्ये होता, याला बोलले त्याला बोलले, द्या मग आरक्षण. आणि कशाला बोलू तुम्हाला, आमचा हक्काच आहे ते द्या ना, तुमची आमची दुश्मनी थोडी आहे. द्या म्हणा देवेंद्र फडणवीस साहेब उद्या सकाळी आरक्षण, हेच मला ते तुम्हाला डोक्यात घेऊन नसतील. हो पिंपळवंडीतून तुम्हाला माझा शब्द आहे, मूर्ते पाहायला कशाला निघाला मराठ्यांचे. शिंदे साहेब म्हणते जरा मला टाकेलं गेलं, जो लिमिट तोडतो त्याचा आम्ही करेक्ट कार्यक्रम करतो. मला